गावामध्ये आहेत घरी हा. गाडी लय जाऊया चालत आता. आहे ना गाडीवर लय दमते अशी रस्ता खराब रस्ता आहे. लय खराब आहे चल हो राम 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 या जावई या ये. हा, बस बस बसा जाऊ बापू बसा. काय चाललंय बरं आहे का हा कस काय झाला प्रवास जाऊ बापू चांगलं झालं रस्ता लय बेकार आहे तेच काय तिला त्रास बरं आहे झाला ना? खरं गाडी बरं वापरते आहे. हा हा बरं हा, आहे हा. काय चाललंय बाकीचं काय नाही हा हा बसले सकाळ सकाळी थोडस मळ्यात जाऊन आलो. हा हा सुनबाई- मला काय काम आहे हा. काय हा सुनबाईन थोडा येडा करायला लावला होता जाऊन आलो मळ्यातून हा हा बसलो आता टेकलोय. सुनबाईला पाणी आणायचं. ए, पाणी आण रे. पाणी हा कशाला ही माझी बहीण आली पाणी पाहायला. अगं सुनबाई बघ आपली आपली बहीण आली माझी बहीण मुलगी आली. हा कशा बऱ्या आहेत का हा बरं आहे कसं काय येणं केलंय काय नाही आता डिलिव्हरीला डिलिव्हरीला सातवा महिना आहे. सोडलंय मी म्हणा. सातवा संपत आला आता मी नव्हतं सांगितलोय मुलगी येणार आहे डिलिव्हरीला म्हणून. हा मामा मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला काही जमणार नाही म्हणून तरी का बोलून घेतलंय तुम्ही तिला अगं आता आपल्या घरी नाही डिलिव्हरी करायची तू कुठं करायची सुनबाई. हा हे बघा मामा मला काही जमणार नाही आधीच तुम्हाला माहितीये माझं पण दुखत असते तुमच्या दोघांचं काम करून करून माझे हातपाय तुटायला लागले आणि अजून हे वजन मला नाही जमणार सांगते आधीच वहिनी अशी काय बोलते मी काय रोज चला. येणार आहे का पाणी घेऊन ये चहा ठेव असं काय करते. पाणी प्यायचंय वहिनी मला पाणी आण ना जाऊ पाणी घेऊन या तुला काय झालं नाही आता येताना पाणी आणायला सांगितलं होतं ना. मग तुम्हाला सांगितलंय ना मग पाणी घेऊन या पण मी सांगितलं होतं ना आधी आणायला. आणतो मी पाणी आता माझी बहीण आली मला आणावंच लागेल. मग काय उपकार नाही करत बस, निश्चय. बस. ऐक ना इथली परिस्थिती पाहून ना मला वाटतं तू डिलिव्हरी इथं होईल आपण आपल्या घरी नाही जाईल नाही जाऊ पो असं सून माझी चांगली आहे तिचा स्वभाव थोडा तापट आहे. वहिनी चांगली आहे आमची अहो. तापट नाही मला थोडं वेगळंच वाटतंय वातावरण आपण त्यापेक्षा आहे ना आपल्या घरी जाऊ मी तुझी काळजी घेईन हं? घे घे सुनबाई चहा ठेव थोडा. साखर संपली तुम्हाला सांगितले ना हो साखर घेऊन यायला यांनी साखरच आणली नाही बरं नेमकं सगळं संपत आहे माझी बहीण आली की नेमकं साखर संपत्ती पाणी नाही. हा तुम्हाला काय म्हणायचंय काय म्हणायची म्हणजे नाही म्हणायचं काय बहीण इथं दारात नाही आली की लगेच इथं किरकिर घातली म्हणजे त्या पाहुण्याचा अपमान करायचा काय इथं? हे बघा मला जास्त बोलायचं नाही मला जास्त बोलू लावाय नका अरे कळलं का बाळांनो, असं भांडू नका तुम्ही. भांडू नका मग तुम्ही सांगा ना राव आता ही किती सोन्यासारखी इथं माझी लगेच लेक किरकिर आली लावली. इथं. हा तुझी बहीण आहे एकुलती एक बहीण आहे ना तुला. हा म्हणलं या किती सातून आली इथं ना इथं बाईने किरकिर लावली इथं. म्हणजे तुमची सोन्याची बहीण आली मी काय तिला दगड मारायला लागले का हाकलून द्यायला लागले का शिव्या द्यायला लागले मी एवढंच म्हणलंय मला जमणार नाही आता तिला 7वा महिना आहे 3 महिने कुणी राबायचं तिच्या पुढं हा, काय झालं मला मला जमणार नाही सांगितलं ना तुम्हाला मला जमणार नाही माझं ही पाहुण्यात एकदा किरकिर घालायची का इथं आपल्याला. मी किरकिर घालत नाही मी एवढं सांगितलं मला जमणार नाही तुम्ही कशाला लांबवताय जमत नाही म्हणल्यावर निघायचं त्यांनी सुनबाई तू नव्हती का तुझ्या माहेरी गेली बाळातपणाला गेलतीच ना. माझ्या आईने केलं होतं तिची आई नाही येत हो हो केलं तर तुझ्या वहिनी आईने माझ्या आई केलं. असते तर आईने केलंच असतं वहिनी तुझ्या आता आई आई मी नाही म्हणून तर आली ना ती मी इथं. तुझ्या विश्वासावर आले इकडं पण हे बघताय मला काही जमणार नाही असं काय बोलते सुनबाई. निशा तू ऐक काय माझं बोलावं आता आपण? जरा समजून सांग मामा. आता हो, काय मामा. समजून तर काय काय सांगावं सांगणार आहे ते नेमकं मला समजून हा? काय सांगणार आहे तुम्ही आणि हे बघ तुम्हाला सांगते तुम्हाला जर पटत नसन तर मी निघून जाते माहेरी भांडणं काय आणि जर तुम्हाला इथे हे करायचं असेल ना तर नीच तुकडे तिथं तोडायचे असतील ना तर माझ्या म्हणण्याप्रमाणे राहायला लागत नाही तर तुम्ही पण निघायचं तिच्यासोबत कळलं का मामा आमचं चुकलं चुकी झाली आमची ते येऊन मी माझ्या बायकोचं आहे ना मी काळजी घेऊ शकतो काय आणि चल बरं तू चल ना आपलं 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही इथे. मी जाते दादा येते नका जाऊ तुम्ही थांबा तुम्ही ऐकायला लावतो तर एक तसा येडा काम नको करू. तुम्हाला सांगितलंय ना मी ए, नको रडू हे असले नाटक करू नका इथं सांगते रडायचे नाटक तिकडे लांब करा इथं बारल्या पुरल्या घरामध्ये रडारडी नका करू काय अधिकार नाही राहिला ग माझ्या घरात. झाले यांचे नाटकं चालू. जाऊ दे मी जाते माझ्या घरी जाऊ बापू रडू नका काय नाही मामा काय नाही का ताई नको अवघड वाढून घेऊ एवढी काळजी घ्या. हा, दादा काय नाही ऐकल्यावर काय करायचं ताई तूच सांग बरं आता. चालते
आता एवढा जीव तोडून सांगितलं तरी ऐकायला लागलं. आम्हाला थांबायची इच्छा आहे अहो, माहिती आहे का? दादा येईल ना? नाही नाही रागाचं काय नाही मी तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. दादा येईल तुला हा पाहायला येईल दादा सांभाळून जा बरं का नको रडू नको. हा, काळजी घे तब्येतीची हा? आणि फोन करीत जा हा जाऊ बापू सांभाळून जा जाऊ दे ताई, नको ऐकून घेऊ अरे. काय आता ती तसं स्वभाव तिचा तापाडा म्हणले मी तरी काय करणार आहे. जाऊ नको रडू. हो, सावकाश जा. पांडुरंगा कसं होईल रे माझ्या मुलीच्या डिलिव्हरीच पांडुरंगा तूच लक्ष दे रे बाबा काय झालं काय नाही बाबा आता काय कसं हिला होईल कळत नाही काही. आता काय आहे, नवरा बायको आहे तुम्ही नका भांडू जाऊ दे आता घेऊन जाऊ बापू काळजी काळजी घेईन अहो पण ती बहीण माझी हिता आली आणि ह्या बाईने किरकिर करून हाकलून दिली रडत म्हणजे मी गेली किरकिर त्या केली? रस्त्याने. मी किरकिर केली का? हा? मी केली का किरकिर? मग हा? फक्त एखाद्याने तुमचं म्हणायचं काय ना आम्ही नाटक राहते चालली म्हणून. रडायची? जाऊ द्या सुन का बाई रडताय तुम्ही? अगं बाई रडू आलं त्याला मी काय करू माया तुटत नाही बाप लेकाची लेकीची तिच्यावर प्रसंग आला म्हणून ती इथं आलती. तुम्हाला लय पुळका आला असेल ना तर तुम्ही पण जा. मी तुम्हाला अडवत नाही, तुम्ही पण जा तुमच्या आज लिखीत. सगळ्यांनाच काढून दे हा. आज एकटीच राहा घरी. जास्त बोलायचं नाही. जास्त नका बोलायचं सांगू. नाही म्हणजे काय जास्त म्हणून काढून बोलायचं दिली? नाही. नका माझ्या समोर जास्त बोलायचं नाही. नाही नाही काम काय म्हणून काढून दिली इथून घरातून. नाही तर तसं सांगा मी जाते. हा? मी जाते मग. नका नका मला सगळी नका देतो नका. हाकून आता. अरे नको नको बाबा जा. शहाणपणा करायचा नाही जा सांगितलं. काय? नको नको सोनबाईच्या चला. तोंडी लागू चला जाऊ दे नका किरकिर घालू इथे. जा जा तू जा आतमध्ये जा नको सोनबाई जाऊ दे झालं ना तुमच्या मनाची समाधानी? दिला मला आमच्यामध्ये भांडणं लावून. कुठं सोनबाई मी त्याला समजून सांगतोय हा तेवढ्यासाठीच आली होती तुमची लेख. नाही म्हणजे आरती- येणार आमच्यात भांडणं लावणार. आता तिला चांगलं वाटत असेल नाटक करायला आली पण. असं नाही सुनबाई अगं ती तिथं नाही कोणी म्हणून ती आलती हा नका सांगू मला तिचा पुळकाला येतोय तुम्हाला. अरे पांडुरंगा काय घरात किरकिर मुलगी आलती डिलिव्हरीला तिला साधं पाणी सुद्धा द्यायना सुनबाई हा काय करावा अरे देवा तूच बघ रे बाबा आता हात टेकले माझे अरे राम 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 चला जातो आता आपलं थोडंफार काम करावं अरे राम 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 खाली टाकून नसेल अजून आला टाकावं लागेल. तसंच पडले आता सगळे लईच काम माझ्यात माझा आले करावं लागतं. वहिनीने दिला हाकलून. आई असती तर आईने केली असती डिलिव्हरी. सांगू तरी कोणाला होतं बाई. ओ ऐका ना पाणी आणा ना मला. चालू पाणीच घेऊन ये अरे पण तेच ना थांबा 2 मिनिट घ्यावं खाली तिथे परत. मला सांग लागलं. त्रास होते दुखते? काय होईल मुलगा होईल का मुलगी आपल्याला? मुलगाच व्हायला पाहिजे. नाही अजिबात नाही मुलगी होणार हा, नाही मुलगी होणार आहे. मी सांगतो काय होईल. मुलगीच होणार आहे. मुलगी होणार. हा मुलगी होणार आहे. पक्का मुलगी होती की नाही. सावकाश उठ रे ते त्रास होईल. मलाच होतंय. तुला कोणती मुली नाही झाला पण त्रास नाही. हा म्हणजे मी नाही, हे झालं तरी म्हणजे- चालेल ना. नाही काय नाही होत नाही. त्रास झाली सगळं खरं. डिलिव्हरी होईल आपण दवाखान्यात करू. पुढं कसं करायचं काय लय अवघड आहे. एखादी बाई कोणी भेटते तर जसं होईल तसं होईल. आता काय करतं मग आता? आई असते माझी आईने केलं असतं. मग तुमची काय माझी आई असती तरी केलं असतं पण आता नसले कुठून आणता? असं आले आता परिस्थिती अवघड झाली. पण बोलावं तरी कोण शेजारी पाजारी नाही येणार. माझे दिवस भरलेत. मला आज वेगळंच वाटतंय. त्रास कस तरीच होतोय. होतंय. त्रास होतोय हा ना. कसं काही. लय कस तरी होऊ राहिले मला.
मला पाणी द्या बरं. बापरे. 2-3 दिवस काय आज 2 दिवस टाईप सांगितलं डॉक्टरने आपल्याला. माझं दुखत आहे, कळ निघती. दवाखान्यात जावं लागेल. दवाखान्यात जायचंय का? हे ऐक ना, दवाखान्यात जायचं नको. नको मग येतं काय काय राम राम दादा. दुखत आहे काय ते? हा. चला दवाखान्यात जाऊ आपण. दवाखाना मला तेच वाटतं दवाखान्यात घ्यावं वाटतं. आई. बर का जरी ती काही बोलली असली तुम्हाला तर तिचा राग मानून घेऊ नका. तुम्हाला एवढी मेहरबानी करतो मी. तिथं ती कुणाचंच ऐकत नाही. बापाला तशीच करते, मला तशीच करते. शिला बी भडाफडा बोलली ती. चालू असतं स्वभाव असतो. त्यामुळे राग मानून नका घेऊ द्या. ताई चल दवाखान्यात जाऊ. उठा बरं, चला दवाखान्यात घेऊन येऊ त्याला. सावकर इथून पायरी चप्पल कुठे? इथून चप्पल इथून त्याला काय दवाखान्याचा काय खर्च येईल तेव्हा मी बरे तो आता हे नाही खर्चाचं नाही काय राव. नाही, पण फक्त आता काय काय? होतंय मागं पुढं पाहायचं हेच लय अवघड. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तिला मस्त म्हणलो होतो नको तसं करू. अरे कशाला बोलत तू. गाडी लावलेली आहे. गाडी ते पण कुठे गेले काय माहिती. सगळी कामं मला करावं लागायला लागली. सांगत पण नाही कुठं जायचं असलं तर. माणसाने फोन तर किती वेळा करायचा. सुनबाई हा बोला. आलो मळ्यात जाऊ. पण एवढं लवकर यायची गरजच काय होती मी म्हंटल. हळू हळू हळू. इथं काहीतरी तोडून घेता नाही तर मला निस्तरायला लागेल सगळं. पैसा पाणी बघणं तुम्हाला. नवाना खाणं आणि ते सगळंच करायला लागेल. भूक लागली जरा. बनवलंय का काही? मग तेच म्हणलं एवढं लवकर काय होतं. मी अजून काहीच बनवलं नाही. रात्रीची भाकरी देऊ का शिळी पण भाजी नाही. नाही ना मला चावत आहे. मग थांबायला लागेल. एक काम करा ना तुम्ही. काय? जाऊन जरा दारा ते थोडं अर्धा कांदा राहिला भिजवायचा तेवढा भिजवून या. अगं भूक लागली म्हणून तर आलोय. आता केलंच नाही मी. काय देऊ तुम्हाला खायला? इथं मी सकाळपासून उपाशी तापाशी काम करायला लागले. इथं काम आणि परवाजा पिट्टा पडलाय. तुमचा लेक कुठे गेलाय? आता तो गेलाय पुरीकड. पुरीकड पुरीकड गेलाय. का? विचारपूस करायला गेलाय ना. तरीच म्हणलं अजून कसा पागोळ फुटला नाही. आता ती गेलेली 1.5-2 महिने झाले. हा तिथे दिवस जवळ असतील तेव्हा म्हणलं तेवढं बाबा बघून ये. लय पुळक आहे ना तुम्हाला बी लेकाला बी. अरे बाई आता पोटचा गोळा आहे. हा पोटचा गोळा आहे. आम्ही तर काय झालंय खडूस. आम्ही बोललं तर आमचं तोंड दिसते. पण इथं मी एवढं काम करते आहे का माझ्याकडे लक्ष तुमचं? तिला मी कुठं नाही म्हणतोय. काम करते ती. काय झालं दादा? आला हा आलो दवाखान्यात गेलो. तिला दवाखान्यात ऍडमिट केलंय. कशी आहे तुझी तायडी? बरी हा पण मी दवाखान्यातून माघारी आलो म्हणलं घरी जाऊ पैसे घेऊन यावं जरा. हा काय म्हणले? पैसे आणायला आलो. हा बर चाल चाल. इकडे बघा इकडे. काय म्हणले तुम्ही? म्हणलं घरात पैसे येते ते घरात पैसे आणि ते दवाखान्यात भरायचे. कसले पैसे? घरात पैसे ठेवल्यात म्हणे. कोणी दिलेले? कोणी दिल्यात म्हणजे मी सांगतो पैसे ठेवल्यात घरात. ते पैसे घेऊन ये दवाखान्यात लागत ते पैसे नाही खरंचलेत मी. पैसे कशाला करायचे? मी माझं गळ्यातलं केलं मला. आणि आता इथं दवाखान्यात काय भरायचं? काय भरायचं म्हणजे? हा. बघतील ना तिचा नवरा बघल त्यांचे घरचे बघतील का. तुम्ही काय ठेका घेतला का काय तिचा? तसं नसतं. आपण बी आता माझी बहीण आहे ती. बहिणीला खर्च करावाच लागेल ना मला. मग बघा का कुठं. सगळं ऐकतच बसू तुझंच ऐकत बसू. 10-5 रुपये लागले सुद्धा मागू नको. नका ना ऐकू माझं. नका कोण ऐकू म्हणलंय म्हणजे माझं काय? ऐका? नाही कोण म्हणलंय माझं ऐका? भांडू नका हा? भांडू नका. तिच्यामुळे सुनबाई तुम्ही दरवेळेस का मला भांडता बरं? सुनबाई हे दरवेळेस तुमच्या लेकीमुळे मला भांडतात. अहो आता ते पाहुण्याला पाहुण्याला तुम्ही सांगा दवाखान्यात खर्च आलेला आहे. 10-5 रुपये आपण घराच्या पाहुण्याकडे नाही पैसे. मग नाही आपण पैसे. भरलं मग पाहिजे विचार ना. करायचा तर त्यांनी. गरोदर
करायच्या आधी विचार करायचा तर आपल्याकडे पैसा पाणी आहे का नाही, आपल्याकडून डिलिव्हरी होणार आहे का नाही, का दुसऱ्याच्या जीवावर पोरं करायला लागले. आता त्यांना माहिती होते काय आपल्याला हे, सुनबाई. अशी बाई घरात म्हणून. सुनबाई सगळे पैसे खर्च केले का? हा सगळे केले तुम्ही. हा. हे, भांडू नका तुम्ही. असं कर, अहो, माझं पुस्तक दादा घेऊ, प्रत्येकाला असंच करायची. माझं पुस्तक घेऊन जा, त्याच्यात काय असेल थोडेफार पैसे ते काढून पाहुण्याला ते पाहुण्याची परिस्थिती जरा आता का तुमचे पैसे का द्यायचे त्यांना? बघा, म्हणजे बघा. तुकडे ह्या घरचे तोडायचे आणि पैसे त्यांच्या मड्यावर घालायचे का? आज वेळ आहे त्यांच्यावर. अहो, सुनबाई त्याच्या येळ आले मग आपल्या येळ आले ते आपल्याला देते ना. बरोबर. हा? नका भांडू तुम्ही. जा, माझं पुस्तक घेऊन जा हा. आणि ते बँकेतून तिला दे. हा, खबरदार जर तुम्ही तिला पैसे दिले तर. माझे काय करणार? माझ्याकडचे हा? काय करणार मी पैसे? नाही राहत, मी जाते निघून मग. हा? कुठे जाणार आहे जाऊन जा? जाते मी माझ्या माहेरला. माझ्या माहेरांना काही जड नाही मी. दादा देऊ का पाठवून? नको दिलेवाला किरकिर नको आपल्याला घरात. नको 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 भांडू. तर सांगितलंय ना. अहो, जा बरं. एवढं बहिणीचं दुखत आहे म्हणलं मला माहिती येईल का नाही दुःख बहिणीची? दुःख दुःख. मग येईन ना, आई आता काय तिकडे पाहिजे राहा. थोडंफार का व्हायला तिकडे राहा, बहिणी काढल्या माया येत असेल तर मला सांगू नका माया. असू दे. शांतता घे, शांतता लय आले घे. दोन. घरात किरकिर चांगली नसती. हा, सुनबाई देरान घे. जा, नाही तिच्याकडे केला तिने दागिना आपल्यालाच कामाला येईल. कुठे जाईल ती? वाया जाईल का? जाऊ द्या मी जातो बँकेत हा. पैसे काढतो आणि देऊ देतो तेवढे पाहुणे. देऊन ये, जा. पैसे देऊ नका बरं का, मी सांगते. जा. माझ्यासारखं वाईट नाही बघ. जाऊ का मग? हा, जा जा. काय सांगितलं मी? पैसे द्यायचा नाही 1 रुपया सुद्धा, नाही तर मी घरात घेणार नाही तुम्हाला. सुनबाई सुनबाई जरा दिरान घे. हा, लय नको तापल्यागत करू. अगं आपल्याला बी उद्याच्याला तुझ्या वेळ आली तर कसं होणार? ते बघन मी. असं म्हणून नाही ना मग सुनबाई. हा, म्हणजे तुम्ही पैसा साठवता, कधी दिला का हो मला? हा, माझं एवढं मध्ये दुखलं, काढलं का पैसा? पोरीच्या दुखण्याला लगेच तुम्हाला पैसा काढायला जमला आहे का नाही? अरे आता तिच्या वेळ आली म्हणून तर तुझ्या वेळ आली असते तुला बी द्यावंच लागले असते ना. हा, आणि तुला बी देणारच ना. हा, असं असं नसतं. हा, तिला जर 1 रुपया जर दिला ना तर याद राखा माझ्याशी गाठे बघूनच घेते तुम्हाला. ए देवा, काय खरं नाही. पोरी दवाखान्यात ऍडमिट केले. देवा, सुखरूप होऊ दे रे माझ्या मुलीची डिलिव्हरी. एकदाच का तिला मुलगा झाला ना माझ्या डोळ्यात पांग फिटन. बरं होईन, तिचं चांगलं होईल, प्रपंच सुखाला लागन. हाय सुनबाई तर आपण कळत तिला आज ना उद्या. जाऊ द्या, जातो मळ्यात. थांबा. माझी मंडळी असती तर तिने बाळपण केलं असतं लेकीचं. कसं होईल माझ्या पोरीच? देवा, अरे काय बघतोस मी? आहा, माझ्या मुलीचं कसं होईल, काय होईल? राम जरे. अरे देवा, सुनबाई अशी पडली तर आपण. माझी मंडळी असती, माझी बायको जर असती तर हे हाल मला पाहावं नसतं. किती सुखरूप माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली असती. अरे देवा, पांडुरंगा तूच बघ रे बाबा. एकदाच तिचं सुखरूप डिलिव्हरी झाली की बरं वाटेल मला. अरे राम 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 राम. येतो मळ्यात जाऊन. अरे राम 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 राम. अरे देवा. रे पायरी पायरी झोपलंय ना गार लागत आहे. माझ्या ना दिसायला आहे की नाही. हा, तुमच्या आता हे झालं पुन्हा लय अवघड झालं बा. स्वयंपाक आणि तीन पाणी कोण करायचं बोललं, कसं काही करायचं? मीच करेन हळूहळू. मी सांभाळी जाईन केला आहे की नाही. मायापाशी कशाला बाई पण लावता नका लावू. पण कोण बाईच भेटा ना पुढं, पण काय बाई मसून लाग काय नाही.
विकली तर पाहिजे ना कुठं. गरम पाण्यात हात घालीन एवढं काय थोडं. हा असं ते आहे ना, हा जसं असं ते. आता मी आवडते काम तुझा भाऊ येत म्हणलं होतं, पण काय अजून आलं नाही. येतो म्हणलं येते. नाही तू नको काय आता काही करू, दवाखान्यात म्हणाली मी करतो सगळं बाकीचं. काय असेल ते कामं ना. मग सध्या काय करतो, मला काय दुसरं काय नाही, पोहे ते करतो तुला खायला. पोहे असते का? मग शिरा करतात का पोहे? पण शिरा बी करतो ना, शिरा सोपा भले काय करता. पातळ शिरा करावा लागतो त्याला. पातळ शिरा करावा लागतो. नाही मी माझं करते, तुम्ही काही देतात मला करून खायला. नाही काय नाही द्यायचं तुला बाई. आता पोहे पोहे असतात का कुठं? मला पोहेचे दुसरं काय देत मग मी माझ्या हाताने करते. नको तू आराम कर थोडासा. ते झोपले बाळ, मी आहे ना गुरांचं बघतो आणि चहा करून आणतो आई तुला. चालतंय. हा ते यो उठली तू? दादा बरं आहे का तू काय? हा बरं का दवाखान्यातून यायचं जरा? नाही आता कालच आलो दवाखान्यात जाऊ. बरं आहे आता. आता हे असं गारण तीन दुखणं जास्त वाढायचं. काय आता वयाच्या मानाने होतच. हे थोडस तेलकट खाण्यात आलं असं ना. उबळीत. जेवण केलंय का? जेवण होईल आता. अजून जेवाय नाही दिलं काय? नाही होईल होईल होईल. करते स्वयंपाक सुनबाई तर होईल. पाणी आण मला थोडस पियाला. मामा बरं आहे का? हा कधी आली होय? आता हा 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 बरं आहे का? हा बरं बरं कालच आम्हाला कळलं तुमचं आजारी आहेत म्हणून दुखत आहे जरा. हा दवाखान्यातून आणलं. आणलं दवाखान्यात? कालच बरं वाटतं ना आता? बरं आहे. येतो थोडं खोकला येतो. खोकला येतं. कस काय औषध घ्यायचं ना मग. छकुली कस काय आपली बरी गेली शाळेत. गेली हा हा म्हणलं चला आपण चक्कर तरी मारून येऊ. लय दिवस झाले गेलो नाही. हा. लय सोन्यासारखं बाळ आहे गुटगुटीत. हा तिला ना करेक्टरच बनवायची आपल्या मुलीला. हा माझी नात अशी ना मोठ्या गाडीतूनच फिरली पाहिजे. हा काय काळजी करू नका. हा 2 पैसे लागले तुम्हाला मागा. हा फी बी लागली तर. वहिनी कुठे हा. गेली? वहिनी आहे ना. वहिनी ए वहिनी ए परा या वहिनी बस इथं इकडे. दिवस गेले तिला. इथं बस. नाही बस नाही नाही तू बस. हाऊस वहिनी काय म्हणते तब्येत? बरी बरी आहे. अरे किती महिना चालू आहे वहिनी? होते आता 2-4 दिवसात होईल डिलिव्हरी. हा ना कधी आलं? आता चालेल. मग त्याला तिकडे माहेरला पाठवायचं ना मग. आता ते मुलाचं त्यांचं काय ठरतंय. हो, राम राम. राम राम राम. कधी आले? आत्ता झालं. गाडी बरं आहे का? हा बरं आहे. ताईडीन जावं आले. हा कळलं त्यांना माझं दुखत आहे हा, म्हणून. मग तू फोन केलता काय? हा केला हा, का होता. फोन केलता त्यांना. हा, नाही कशाला त्यांना ताण द्यायचा. बरेच दिवस झालं भेटून पण यावा म्हणलं नाही का. येऊ द्या ना, बरेच दिवस झाला आलेले ते. हा हा बाकी काय त्यांना पाणी आण ना. पाणी चाललंय. सुनबाई त्यांना. आणि नको आता पाणी घेतलं आम्ही. काय नको? वहिनी हा जाईन ना आता. दादा आल्यावर जाते ना दादा. दादा येणार आहे का यायला? बघू तर बहिणीकडचं पण तिकडं जरा आजारी असते वहिनी. हा हा यांनाच म्हणते एखादी बाई बी बघा नाही तर. बघायची एखादी बाई नाही तर. मग बाई नाही भेटत तिकडे माहेराला पाठव. अरे दादा काय बरं आहे ना? हा बरी आहे. बसायचं. बसा बसा बसा. अरे थांब पाणी आणतो. दाजी पाणी आण, बसा बसा. दाजी पाणी आण ना का मेवून आलाय राव. आणेन ना तुमची बहीण पाणी. आता अहो, दादा बघा तिचं का बघा. हा वडील बाल तुम्ही जायचं लाडके मिळाल पाणी पाहिजे ना तुम्ही. मला मी आणलं, लय जीव तुमचं बरं आहे ना? बरं दुखत आहे म्हणून काय होतं, पण तरी म्हणून दोन्ही नाही, गाडी. बरं आहे, बरं आहे, आता बरं आहे. काल दवाखान्यात आणले. बरं आहे. काय अडचण तुमचं बरं चाललंय ना? नाही. माझं तर चला ओके. हा. सगळं चांगलं चाललंय. हा हा काय सुनबाई न्यायला आले काय? ताईला होय. हा. आता तुम्हाला माहित नाही का माझी बायको कशी आहे?
तिला नेलं तर आमच्या अजून भाकरीचे हाल होतील. आणि मग आता तिची डिलिव्हरी कोण करायचं? नेलं तर आमचं ना आता तुम्हाला काय पुढचं सांगावा नको नको करेल. आता तायडे तुला माहित नाही. डिलिव्हरी न्या ना तुमच्या तिकडे. हो दाजी आता माझी बायको इतकी खतरनाक आहे आम्हाला जेवण सुद्धा द्यायचं नाही. पण तुमचं करा का यांचं करा असं होईल. अहो दादा असं काय म्हणतो सर आता माझं कोण करणार सांग. मला बी लय कळतात तायडे आता काय सांगावा तळतळून सांगतोय बा माझे हाल तेच आहेत. हा? हो ताई सांगा. तुम्हाला डिलिव्हरी तिकडेच न्यावं लागेल. तिथं डिलिव्हरी करायला कोणीच नाही. हा, तिथं कशाला ठेवताय? आता माझी मामा आहे तुम्हाला माहित नाही हो. तर काय आहे, ज्याला कळतं त्याला. पहिली डिलिव्हरी घेऊन जावा. अरे बाबा माझ्या मुलीला मी बोलवलं होतं हम्म. तर तुझी बहीण सून म्हणली नाही नाही इथं नाही करायची डिलिव्हरी, हो ताई तिकडं जा. काय झालंय? दवाखान्यात नेली तिकडे. शेवटी जावई बापून ते तिकडे गेले आणि दवाखान्यात डिलिव्हरी केली. मी नाही नेणार बा ताई तुझं असं ऐकून म्हणले अहो, प्रत्येक जण सांगतोय. मग आता स्वतःवर टाइम आला आता कसं कळत आहे मग? करू रे वहिनी प्रत्येकावर वेळ येत असते ही. माझ्यावर वेळ होती त्यावेळेस म्हणून मी इथं आले होते. माझ्या घरी कुणी नव्हतं. म्हणलं जाऊ दे आई नाही निदान वहिनी आहे. ह्याने आले होते. मी लय मोठी आशा होती वहिनी तुझ्यावर. पण मी आज सगळं माझ्या नवऱ्याने केलं माझं. हा मला खाट्याच्या खाली उतरून दिलं नाही माझ्या नवऱ्याने. आज तुझं करायला कोणी करतोय? तुझा नवरा करतोय. भाऊ सुद्धा तुला नाही ना. ताई, मला तरी माझा भाऊ माझ्या तू पाठीशी अशी होते. नव्हती राव पहिली. हा माझं चुकलं अहो. चुकलं त्यावेळेस काय नाही, बोलले मी थांबायचंच नाही रागाच्या आलं. परत. आता मी कुठं जाऊ सांगा बरं. हो बाबा ताई तिथं जायला आता direct. पाशी होती का पहिली? किती चांगली होती. घरच्यांनी किती तुझ्या माग किती लोकांना शिक्षण चांगलं तुला राव गडिवलंय. आणि तू इथं आल्यावर अशी वागली. दाई तुमची ज्यादा मला वाटतं हे असं. अरे, तसं नाही दादा. मग मला वाटलं आता एकच ननंद आहे. हा तिला जर सारखं आपल्या घरात घेतलं तर ते घरात हिस्सा बिस्सा मागल म्हणून मी तिला टाळाटाळ करत होते. बघितलं का दादा? हो ऐका ऐका आता त्यांच्या बिसून काय आमचं हा. तुझ्या डोक्यात हे खोळा आलंच कुठून? तिथं पाहून आले तर 5 मिनिटं पाणी सुद्धा पिऊन नाही दिलं पाहुण्यांना. आणि तू असं केलं तर त्यांच्या डोक्यात नसताना तू कालवशील ना. पाणी सुटलं नाही म्हणलं. पाणी मागितलं तर चुकलं. चहा करायला लावला तर म्हणजे चहाला साखर नाही. पण पाशी नव्हती. अगं सून काय आणि लेक काय आणि मला मला तुम्ही काय सांगा फरक कसं काय खायचं आहे? इथं? हा? त्या लेकाच्या जागेवर सून म्हणून तूच आहे मला ना. माहितच नव्हतं आजी. हा? तुम्ही सांगितलं तेव्हा माहित झाले. बरं तुला काही कमी केलंय का आम्ही? काय तुझा नवरा तुला काही कमी करतो का? हा तुला जे पाहिजे नाही पाहिजे ते सगळं आणून देतोय ना. हा दादा माझं चुकलं. तुमच्या वेळेला मी उभी राहिले नाही. या हाताने केलं की ह्या हाताने फेडावंच लागतंय कधी ना कधी. माझं लय चांगलंय आज वहिनी. मला तुझ्यात हिस्सा नको काही सुद्धा नको. मी त्या आशेने आलेच नव्हते. मला फक्त नाही का आसरा पाहिजे होता डिलिव्हरीच्या वेळेस फक्त. एक आधार बाई माणसाला आधार लागतो गरज असते. आमची बहीण नेऊन आले तर इथं रडत माघारी गेली ती. एक काम कर निशा, त्यांना कबर तू चहा बी इथं नाही थांब. पाणी बी नाही. नाही, आणि त्यांची डिलिव्हरी तू कर मी वाटलं. काय करणारच आहे. हो काय दाजी. झालं वहिनी? वहिनी काय झालं? दुखत आहे? चला आपण दवाखान्यात जाऊ. आजी, वहिनी, चला, नाही नाही दवाखान्यात जाऊ. तुम्ही जरा आणि तुम्ही घेऊन जा दवाखान्यात. उठ, उठ. आम्ही काय नाही असं काय करताय? आहे मी आहे आहे. आम्ही काहीच करणार. तुम्ही घेऊन जायचे आहे, मी आणि आहे. तुमची बहीण घेऊन जा मग त्या बहिणीला कळलं. होत असं प्रत्येकावर चुका. जाऊ दे चला आपण चला दवाखान्यात घ्या जाऊ. दवाखान्यात. खरंच मला माफ कर. वहिनी, दादा ती वेळ नाहीये, ती वेळ नाही दवाखान्यात चल नंतर काय असतं. चल चल तू दवाखान्यात चला. अरे न्या रे सुनबाईला लवकर दवाखान्यात इथं न्या. म्हणता म्हणजे इथं. लवकर न्या. गाडी घ्या तुम्ही. हा, गाडी इकडे. ते चारचाकी. आता आता जरा काय झालं तुम्ही बसा इथं 5 मिनिटं थांबा. अरे ते जाऊ दे सुनाला ना, त्यांचा बाहून येईन बसा अरे तुम्ही. जा असं नको करू. जा त्याला नाही, दवाखान्यात चारचाकी वगैरे तुम्हाला. दवाखान्यात पोहोच कर. जा अरे किती वर्षात अरे तेव्हा पांडुरंगा पाहिलं ना याची देही याची डोळा. या जसं करावं तसं भरावं लागतं. हा माझ्या सुनबाईला साधं पाणी दिलं नाही, काही कप चहा केला नाही. आज माझीच मुलगी माझ्या सुनेला उपयोगी पडली. आणि का तर म्हणली मी हिस्सा मागन, ती तुझी लेक हिस्सा मागन. नाही रे माझी खानदान अशी नाही देवा, अशी नाही देवा. सुखरूप डिलिव्हरी होऊ दे रे बाबा.
जाऊ द्या, तिच्या चूक तिच्या लक्षात आली. याच्यावर दुसरं काय पाहिजे ना आपल्याला. अरे राम 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 राम.